नमस्कार, मी श्रावणी आणि आपण पाहत आहात 1 मिनिट न्यूज। पाकिस्तानच्या तिराह खोऱ्यात एक दुःखद घटना घडली आहे, ज्यात किमान 30 लोकांचा मृत्यू झाला आहे। 22 सप्टेंबर 2025 रोजी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच TTPशी संबंधित एका कंपाऊंडमध्ये स्फोट झाला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला। स्थानिक पोलिसांचा दावा आहे की हा स्फोट बॉम्ब बनवणाऱ्या साहित्यामुळे झालेल्या अपघातामुळे झाला, तर तेथील रहिवासी आणि विरोधी नेत्यांचा आरोप आहे की हा मृत्यू पाकिस्तानी हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे झाला आहे। या परस्पर विरोधी विधानांमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्यामुळे निषेध होत आहेत आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली जात आहे। ही घटना पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील संघर्षाचे अस्थिर स्वरूप दर्शवते। आम्ही या घडामोडीचा पाठपुरावा करत राहू। आता आपण पाहिलं 1 मिनिटाचं संक्षिप्त सारांश। सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत रहा। चला या बातमीचा सविस्तर अभ्यास करूया। 22 सप्टेंबर 2025च्या सकाळी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तिराह खोऱ्यातील मातुरदारा भागात एक मोठा स्फोट झाला। स्थानिक पोलीस अधिकारी जफर खान यांच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे की तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान TTPच्या कंपाऊंडमध्ये ठेवलेल्या बॉम्ब बनवणाऱ्या साहित्याच्या अचानक स्फोटामुळे हा धमाका झाला। खान यांच्या मते हे कंपाऊंड TTPच्या 2 कमांडर अमन गुल आणि मसूद खान यांचे ठिकाण होते आणि याचा वापर इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस IED बनवण्याच्या कारखान्याप्रमाणे केला जात होता। पोलिसांनी या दहशतवाद्यांवर रहिवासी भागात आपले तळ बनवून नागरिकांना मानवी ढाल म्हणून वापरल्याचा आरोप केला आहे। परंतु पोलिसांच्या या वक्तव्याला स्थानिक रहिवासी आणि विरोधी राजकारण्यांकडून जोरदार विरोध होत आहे। पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ PTI पक्षाचे सदस्य आणि प्रांतीय विधानसभा सदस्य अब्दुल गनी अफरीदी यांच्यासह इतर स्थानिक नेत्यांनी आरोप केला आहे की हे मृत्यू पाकिस्तानी हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे झाले आहेत। त्यांचा दावा आहे की JF-17 लढाऊ विमानांनी चीनी बनावटीचे LS-6 बॉम्ब टाकले, ज्यामुळे अनेक घरे पूर्णपणे नष्ट झाली आणि महिला व मुलांसह अनेक नागरिक मारले गेले। या घटनेनंतर मुलांसह मृतदेहांचे विदारक दृश्य आणि अहवाल ऑनलाईन प्रसारित झाले आहेत, ज्यामुळे लोकांचा संताप अधिक वाढला आहे। पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगानेही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि तातडीने निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। या संघर्षाचा या भागात दीर्घकाळ इतिहास आहे। 2014च्या एका लष्करी कारवाईने TTPला मागे ढकलले होते, परंतु 2021 मध्ये अफगाण तालिबानच्या सत्तेत परत आल्यानंतर त्यांची उपस्थिती आणि हल्ले वाढले आहेत। या ताज्या घटनेने पुन्हा एकदा निषेधाची लाट उसळली आहे आणि पाकिस्तानच्या वायव्य सरहद्दीवर दहशतवादी गट आणि लष्करी कारवायांमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या असुरक्षित जीवनावर लक्ष केंद्रित केले आहे।